मित्रांनो, तुम्ही कधीतरी नारायण नाग बळी हे नाव, हे शब्द ऐकले असतील. नारायण नाग बळी पूजा केली जाते हे सुद्धा तुम्ही ऐकलं असेल. तर नारायण नागबळी पूजा काय असते आणि ही पूजा का करावी याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, जेव्हा एखाद्या व्यक्तीने नागाची हत्या केली असेल वा करवली असेल किंवा कुणी हत्या करत असताना अशा व्यक्तीला प्रोत्साहन दिले असेल अथवा नागाची हत्या पाहत असताना त्यात अशा व्यक्तीला न अडविता त्यात आसुरी आनंद मानला असेल, तेव्हा अशा व्यक्तीस नागाच्या हत्येचे समान पाप लागते. हा दोष त्याला लागतो. अशा प्रकारे पापाचे परिणाम हे अडचणीत होऊन दुःख प्राप्ती होते. त्याच्या निवारणार्थ हा विधी करावा लागतो. आपल्या परिवारात अथवा मागील पिढीमध्ये एखाद्या व्यक्तीचा दुर्मरणांत मृत्यू झाला असल्यास त्याच्या आत्म्यांना सद्गती प्राप्त करून देण्यासाठी सुद्धा हा विधी केला जातो. दुर्मरण एकूण 90 प्रकारचे असते, परंतु प्रामुख्याने ते दुर्मरण म्हणजे अपघातात मृत्यू होणे, आत्महत्या केल्याने मृत्यू होणे, पारंगदा होणे म्हणजे घरातून निघून जाणे, संतती न होता मृत्यू पावणे, धनाच्या लोभात मृत्यू होणे. या सर्व कारणांमुळे परिवारातील व्यक्तींच्या पत्रिकेत पितृदोष तयार होतो. त्याच्या निवारणार्थ नारायण नागबळी पूजा केली जाते. तसेच एखाद्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत ग्रहांच्या स्थितीनुसार जर पितृदोष तयार झाला असेल तर ज्योतिष त्याप्रमाणे पितृदोष निवारणार्थ नारायण नागबळी विधी करण्यास सांगतात. संतती प्राप्तीसाठी म्हणजेच कुळाच्या उन्नतीसाठी देखील नारायण नागबळी विधी केला जातो. मित्रांनो, नारायण नागबळी विधी हा त्र्यंबकेश्वर इथे शास्त्रोक्त पद्धतीने केला जातो. विधी केल्या जातात. नारायण नागबळी पूजा ही वैदिक पूजा आहे जी पितृदोषाच्या निवारणासाठी केली जाते. या पूजेसाठी 3 दिवसाचा कालावधी आवश्यक असतो. यामध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारच्या विधी केल्या जातात. जसे नारायण नागबळी आणि नागबळी पित्रांच्या असंतुष्ट आत्म्याच्या शांतीसाठी नारायण बळी पूजा केली जाते. तसेच केलेल्या पापातून मुक्त होण्यासाठी फक्त नागबळी पूजा केली जाते. दोन्ही पूजा पितृदोष किंवा पितृशापातून मुक्त होण्यासाठी, तसेच पित्रांच्या आत्म्यांना शांती मिळवण्यासाठी आणि नकळत सापाचा मृत्यू झाला असेल तर त्या पापातून मुक्त होण्यासाठी या पूजा केल्या जातात. तसेच ज्या व्यक्तीच्या देहावर अंतिम संस्कार झाले नसतील किंवा अशी व्यक्ती जी घरातून निघून गेली आहे आणि मृत पावलेली आहे, ती आलीच नाहीये, अशा व्यक्तींच्या आत्म्यांना सद्गती प्राप्त होण्यासाठी सुद्धा नारायण नागबळी विधी केला जातो. मित्रांनो, नारायण बळी म्हणजे आपली कुटुंबातील एखादी व्यक्ती अचानक अपघाती अथवा अनैसर्गिक तऱ्हेने मरण पावली असेल तर अशा व्यक्तीला सद्गती मिळत नाही, कारण अशा व्यक्तीच्या काही इच्छा अथवा अपेक्षा ह्या अपूर्ण राहिलेल्या असतात. अशा वेळी त्या व्यक्तीला मृत्यूनंतर प्राप्ती व्हावी, मोक्ष प्राप्ती व्हावी यासाठी नारायण बळी पूजा केली जाते. ज्या व्यक्तीला त्याच्या निश्चित मृत समय येण्याच्या अगोदर म्हणजे अकाली मृत्यू येतो अथवा आत्महत्या केलेल्या माणसाचे शास्त्राप्रमाणे आत्मशांती, प्रित्यर्थ, दहनादी अथवा श्राद्धविधी न झाल्यास अशा व्यक्तीचे दुर्मरणामुळे जीवात्म्यास गती प्राप्त होत नाही आणि तो सूक्ष्म अशा लिंगदेहाच्या रूपाने भटकत राहतो. तेव्हा अशा व्यक्तीच्या लिंगदेहाला गती प्राप्त व्हावी यासाठी आपल्याकडे शास्त्रोक्त पद्धतीने नारायण बळी करण्याचे विधान सांगितले गेले आहे. नारायण बळी पूजेला सद्गती नारायण बळी पूजा म्हणून देखील ओळखले जाते. मित्रांनो, नागबळी पूजा म्हणजे काय? आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीकडून कळत नकळत नागाची हत्या झाली असेल, अशा नागाला आत्मशांती लाभत नाही, तो वंशवृद्धीला प्रतिबंध निर्माण करून संतती होऊ देत नाही, तसेच इतर मार्गांनी घरातील व्यक्तींना त्रास देतो. म्हणून या त्रासातून मुक्तता हवी असेल तर मृत्यूलोकी भटकणाऱ्या नागाच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी नागबळी पूजा करणे अनिवार्य मानले जाते. संपूर्ण भारतात नागबळी पूजा केवळ त्र्यंबकेश्वर मध्येच केली जाते. मित्रांनो, नारायण नागबळी पूजा न केल्यास आपल्याला काही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणजे संतती न होणे किंवा गर्भपात होणे, कुटुंबात कलह निर्माण होणे, अकाल मृत्यू होणे जसे आत्महत्या, खून, भ्रूणहत्या, अपघात, स्वप्नात नाग दिसणे किंवा काही अकस्मात अघटित घटत असताना दिसणे, घरातील सुवासिनी
खिन्नता वाटणे, भीती वाटणे, सतत अस्वस्थ वाटणे, असुरक्षित वाटणे, घरातून एखादी व्यक्ती पळून जाणे, धंद्यात नुकसान होऊन कर्जबाजारी होणे, कर्ज वसुलीसाठी माणसे घरी येणे, भाऊबंदकीत नुकसान होणे, जमिनीचे व्यवहार ठप्प होणे, सारखे सारखे कोर्ट कचऱ्यांमध्ये जावे लागणे, नोकरीच्या ठिकाणी अपयश येऊन काम सुटणे, नोकरीत प्रमोशन न मिळणे, नोकरी अगर धंद्यात लक्ष न लागणे, सतत ते आजारपण मागे लागणे, घरातील लहान मुलांना वारंवार त्रास होणे, जसे पुरेसे जेवण न करणे, झोपेत ओरडून उठणे, झोप पूर्ण न होणे, अभ्यासात लक्ष न लागणे इत्यादी. घरात सतत अशांतीचे वातावरण असणे, घरातील व्यक्ती वाम मार्गाला लागणे, उदाहरणार्थ परधन, व्यसन, परदार, परनिंदा, भांडणे होऊन घटस्फोट होणे किंवा जमलेले लग्न मोडणे, अशा गोष्टी नारायण नागबळी पूजा नाही केली तर आपल्यासोबत होतात. मित्रांनो, त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात केला जाणाऱ्या सर्वात धार्मिक विधींपैकी एक म्हणजे नारायण नागबळी पूजा. त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात मंदिराच्या पूर्व दरवाजाला स्थित असलेल्या गोदावरी संगम व सतीचे महास्मशान येथे नारायण नागबळी पूजा केली जाते. अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये नारायण नागबळी पूजा विधी विधानाचे महत्त्व सांगितले आहे. तर मित्रांनो, आयुष्यात जीवनात जर कोणताही त्रास असेल तर तुम्ही नारायण नागबळी पूजा अवश्य तुमच्या जीवनात नक्की करून घ्यावी. याने सुख सौभाग्य लाभते, परिवार सुखी होतो, भांडणं, तंटा, वादविवाद निघून जातात, नोकरी धंद्यात यश मिळते, परिवार सुखी होतो, सगळं सुख मिळतं, जे आपल्याला हवं असतं सगळं काही मिळतं. तर नारायण नागबळी एकदा तरी आपण अवश्य जीवनात त्र्यंबकेश्वरच्या ठिकाणी जाऊन अवश्य करून घ्यावी. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.